बिग ब्रेकिंग. अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार. अहिल्यानगरमधील यादीही समोर. अंगणवाडीत पैसे जमा करावे लागणार. निवडणुकीच्या तोंडावर सरसकट सर्वच लाडक्या बहिणींना पैसे वाटणाऱ्या सरकारने विधानसभा निवडणुकीनंतर अपात्र बहिणींचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. यात केलेल्या पडताळणीत अहिल्यानगर जिल्ह्यातील 523 लाभार्थी अपात्र ठरले असून त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या 1 लाख रुपयांहून अधिक लाभाची रक्कम वसूल केली जाणार आहे. जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाला अपात्र लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील 11,27,000हून अधिक महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. पात्र लाभार्थ्यांना महिन्याला 1,500 रुपयांप्रमाणे आर्थिक मदत देण्यात येत होती. मात्र सप्टेंबर महिन्यात केलेल्या पडताळणीत एकाच कुटुंबातील 2 लाभार्थी असे 14,000 तर वयाच्या अटी पूर्ण न करणाऱ्या 1,500 महिलांची नावे आढळून आली होती. हा अहवाल महिला बाल कल्याण विभागाने राज्य सरकारला पाठवला होता. नागपूर येथील अधिवेशन संपताच महिला व बाल कल्याण विभागाला 523 लाडक्या बहिणींची यादी प्राप्त झाली आहे. यामध्ये शासकीय कर्मचारी, पुरुष अथवा वयाची अट पूर्ण करणारे लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांकडून अनुदानाची संपूर्ण रक्कम वसूल केली जाणार असून या रकमेचे चलन संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करायचे आहे.